इयत्ता 6वीच्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता नवीन एक विषय ॲड झालेला आहे, जो की आहे सायन्स हा विषय. तुम्ही आधी परिसर अभ्यास 1 शिकत होतात. आता तुम्हाला इंग्लिशमध्ये सायन्स दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आता कन्सेप्ट क्लिअर करणं आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. हा आहे लेक्चर 1. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा आपण धडा शिकणार आहोत, जो की आहे तुमचा पहिला. तुम्हाला 13 धडे दिलेले आहेत या सायन्स या विषयामध्ये. तर लेक्चर बाय लेक्चर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील शार्प 7 वाजता. त्यामुळे व्हिडिओ बघत चला. तर आपण सगळ्यात पहिलं पेज बघूया. तर पहिल्या पेजवर तुम्हाला काय दिलेलं आहे, तर मोती नावाचे गोड कुत्र्याची तुम्हाला गोष्ट दिली. तुम्हाला कुत्रं हे आवडत असेल, खूप जणांना कुत्रं हे आवडत असतं. तर त्याची ही गोष्ट दिलेली आहे. तर 2 वर्षांपूर्वी जेव्हा मोतीला घरी आणलं होतं, तेव्हा तो चक्क एक छोटूसा गोड पिल्लू होता. बिचाराला नीट उभंही राहता येत नव्हतं. तो फक्त दूध प्यायचा आणि कुंभकर्णासारखा खूप वेळ झोपून राहायचा. आपण पण लहानपणी मस्त दूध प्यायचो, झोपून राहायचो, एवढंच आपण काम करत होतो, बाकी काहीच करत नव्हतो. पण आता 2 वर्षानंतर मोती मस्त मोठा झालाय, अगदी डॅशिंग. चित्रात बघा, तो लहान मुलगा त्याच्यासोबत खेळत आहे. तो चेंडू सोबत खेळत आहे. दोघं मस्त मजा मस्ती करत आहेत. म्हणजे की आता त्याला चालता पण येत आहे, नीटनेटकं तो खेळू पण शकत आहे आणि तो उंच उडी मारत आहे आणि बॉलला आपल्या तोंडात घेत आहे. तर हेच आहे आणि हे रिअल एक्झाम्पल आहे, त्यामुळे तुम्ही नीट समजून घेऊ शकतात. मित्रांनो, मोतीची तर वाढ झालेली आहे. मोती मस्त खेळू शकतो, कूदू शकतो, कुठेही जाऊ शकतो. पण तुम्ही एक ऑब्झर्व केलं का इथे, आणि तुम्हाला एक प्रश्न पण विचारलेला आहे, की मोती तर वाढला, पण त्याच्यातला जो गळ्याचा पट्टा होता, त्याची खेळणी होती, ती का वाढली नाही आहे? हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि तो खूप डोकं फिरवणारा प्रश्न आहे, की त्याची साखळी आणि त्याची जो खेळणी आहे, ती का बरं वाढली नाही? तर त्याचं उत्तर आहे, की तो सजीव आहे मोती, आणि जी खेळणी आहे ती निर्जीव आहे. तर निर्जीव गोष्टी कधीच या वाढत नसतात. ज्या सजीव गोष्टी असतात त्याच वाढत असतात. तर हे खूप सोपं लाईफस्टाईल उदाहरण आहे. ते तुम्ही नीट कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आत्ताच तुम्ही कन्सेप्ट जर क्लिअर केल्या, तर तुम्हाला भविष्यात अडचण येणार नाही. कारण काही मुलं 6वी, 7वी, 8वीला बेस क्लिअर करत नाही आणि 9वी, 10वीला त्यांना खूप अडचण येते. त्यामुळे तुम्ही असे जे एक्झाम्पल आहेत ना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत जाऊ नका. तर हेच आहे, की जे सजीव गोष्टी असतात त्या वाढत असतात आणि ज्या निर्जीव गोष्टी असतात त्या वाढत नसतात. हेच या एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिला जो एक्झाम्पल होता कुत्र्यावरती, त्याच्यावरती काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. तर आता आपण जे खालचे एक चित्र दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्यावरती काय तुम्हाला एक प्रश्न आहे, म्हणजे एक कॉलम बनवायचा आहे तुम्हाला, की कोण फूड नीड करतं आणि कोण फूड नीड करत नाही. ऑब्व्हियसली बात आहे की लिव्हिंग थिंग्स या फूड नीड करतात आणि ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्या फूड नीड करत नाही. तर मी कॉलम बनवलेला आहे, तर तो तुम्ही बघून घ्या. आणि आत्ताच कन्सेप्ट क्लिअर करण्याची वेळ आहे, नंतर काही कन्सेप्ट क्लिअर होत नाही. एक्झाम्पलकडे नीट लक्ष देत जा, नीट समजून घ्या आणि आत्रापणा करू नका. मजा मस्ती करा, पण जास्त करू नका. कारण तुमचा जो कॉम्पिटिशन आहे नंतरची खूप वाढणार आहे. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करणं हेच योग्य पर्याय आहे. मराठीत त्यांच्यासारखा विषय नाही आहे हा, म्हणून कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तर आता आपण कॉलम बघणार आहोत. तुम्हाला सोपं करून देत आहे मी. तर त्या चित्रामधील जो नीड करतात फूड, त्यांचा एक कॉलम आहे. पहिला आहे मॅन किंवा फार्मर, दुसरा आहे गोट्स किंवा काऊज, तिसरा आहे चिकन्स, रोस्टर आणि चिक्स, आणि चौथा आहे ट्रीज, आणि पाचवा आहे शुगर केन प्लॅनेट्स. एवढं होतं जे नीड करतात फूड त्यांचं कॉलम. तर आता आपण नॉन लिव्हिंग थिंग्स बघणार आहोत, ज्या की ग्रो होत नाहीत. तर पहिलं आहे ट्रॅक्टर, जे की नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, तुम्हाला माहीत असेल. नंतर वुडन कार्ट आहे, नंतर क्ले पॉट आहे, नंतर मेटलची जी बकेट आहे, आणि नंतर ट्यूब आहे, नंतर फार्मिंग टूल्स, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आहेत त्याच्यामध्ये. तर आय होप तुम्हाला पूर्ण जे पेज आहे पहिलं ते समजलं असेल. हा व्हिडिओ खूप छोटा झाला मला माहीत आहे. नंतरचे व्हिडिओ हे 15 ते 20 मिनिटाचे असतील.
नंतर 2 पार्ट येणार आहे. त्या पार्टमध्ये आपण धडा कंप्लीट करणार आहोत. दररोज एक पार्ट येणार आहे. त्यामुळे दररोज शार्प 7 वाजता आपले व्हिडिओ बघायचे आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत आपल्या तब्येतीची काळजी घ्या.